श्री स्वामी समर्थ. बाळा, घरात भांडणं होतात. थांब, एक माझं, मी आलो आहे. पण तुला माझं एक काम करायचं आहे. तुला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. अर्धवट व्हिडिओ सोडू नकोस आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, थांब जरा. इतक्या रागात, इतक्या दुखावलेल्या मनाने निर्णय घेऊ नकोस. घरात आवाज वाढले, शब्द कठोर झाले आणि मन दुखावलं म्हणून आयुष्य चुकीचं होत नाही. तू म्हणतोस घरात सतत भांडणं होतात, पण मला सांग, जिथे 4 माणसं एकत्र राहतात तिथे मतभेद नसतील का? मतभेद हे नात्यांचे शत्रू नसतात, ते फक्त एकमेकांना समजून घेण्याची संधी असतात. बाळा, राग हा वाऱ्यासारखा असतो. तो क्षणभर जोरात वाहतो, पण जर तू त्याच वेळी बोललास तर शब्द वादळ बांधतात. म्हणून लक्षात ठेव, रागाच्या क्षणी शांत राहणं ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. तुला वाटलं कोणी तुला समजत नाही, पण तू स्वतःला समजून घेतलंस का? तुझ्या मनात किती अपेक्षा आहेत, किती दुखावलेले क्षण आहेत, हे सगळं तू स्वतःपासूनही लपवतोस. बाळा, घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही. घर म्हणजे भावनांचा संगम आहे. आणि जिथे भावना असतात तिथे कधी कधी वेदना देखील येतात. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकायचं असेल तर वाद जिंकू नकोस, मन जिंक. कारण वाद जिंकून नातं हरवतं तर तो विजय नसतो. जेव्हा कोणी तुला कठोर बोलतं तेव्हा लगेच उत्तर देऊ नकोस. थोडा वेळ घे, श्वास घे आणि स्वतःला विचार, हे नातं जास्त महत्त्वाचे आहे की हा क्षणाचा राग? तुला कळेल, उत्तर नेहमी नात्यांचंच असतं. बाळा, घरात शांतता हवी असेल तर कोणीतरी पहिलं पाऊल टाकावं लागतं. आणि तो दुसरा का असावा? तूच का नाही? माफ करणं म्हणजे हार नाही. माफ करणं म्हणजे मनाचं ओझं खाली ठेवणं. ज्याने तुला दुखावलं त्याच्यापेक्षा जास्त वेदना तू स्वतःला देतोस. बाळा, जेव्हा तू राग धरून ठेवतोस, तुला वाटतं समोरच्याने बदलायला हवं, पण बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो. तू शांत राहायला लागलास, तुझा आवाज मृदू झाला, तुझं वागणं समजूतदार झालं, तर घराचं वातावरण आपोआप बदलायला लागतं. लक्षात ठेव बाळा, शब्दांना शक्ती असते. तू प्रेमाने बोललास तर मनं जवळ येतात आणि रागाने बोललास तर अंतर वाढतं. तुझ्या घरात भांडणं होतात म्हणजे तुझं घर वाईट नाही बाळा. याचा अर्थ इतकाच आहे, तिथे अजूनही भावना जिवंत आहेत. बाळा, जिथे भावना मरतात तिथे भांडणंही होत नाहीत. तिथे फक्त शांतता नसते, तिथे रिकामीपण असते. तू तुझ्या घरासाठी प्रकाश बन बाळा. कोणी रागात असेल तर तू शांत राहा. कोणी दुखावलं असेल तर तू समजून घे. कोणी चूक केली असेल तर तू माफ कर. कारण बाळा, जो स्वतःला जिंकतो तोच खरं आयुष्य जिंकतो. बाळा, रोज सकाळी उठल्यावर एक छोटीशी सवय लाव. माझं नाव घे आणि मनात असं म्हण, आज मी श्री स्वामी समर्थांचा 108 वेळा जप करेल. लक्षात ठेव, हे वाक्य साधं आहे, पण त्याची शक्ती खूप मोठी आहे. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा तुझ्या आसपासचं वातावरणही शांत व्हायला लागतं. हाच प्रकृतीचा नियम आहे. मन शांत तर घर शांत. बाळा, तुला अजून एक गुपित सांगतो. घरात प्रेम वाढवायचं असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. कधी हसून बोल, कधी कोणाची विचारपूस कर, कधी धन्यवाद म्हण आणि कधी माफ कराही म्हण. ही छोटी शब्दच घरात मोठा बदल घडवतात बाळा. बाळा, तू आजपासून ठरव, राग आल्यावर लगेच उत्तर द्यायचं नाही. 10 सेकंद शांत राहायचं. हे 10 सेकंद तुझं आयुष्य बदलू शकतात. कारण त्या क्षणी तू रागावर नियंत्रण मिळवतोयस. आणि जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. तुला वाटलं घरात चूक कधी येईल? मी सांगतो बाळा, जेव्हा तू अपेक्षा कमी करशील आणि प्रेम जास्त देशील. अपेक्षा तितक्या जास्त तितकं दुःख जास्त. प्रेम जितकं जास्त तितकं समाधान जास्त. म्हणून आजपासून एक नियम कर, मी प्रेम देईन, मी समजून घेईन आणि मी शांत राहीन. बाळा, तू पाहशील हळूहळू भांडणं कमी होतील, संवाद वाढेल आणि घरात पुन्हा एक हसू ऐकू येईल. बाळा, मी तुझ्यासोबत आहे.
तू जेव्हा शांततेसाठी प्रयत्न करतोस तेव्हा माझी कृपा तुझ्या घरावर असते. तुझ्या घरात आनंद येणार आहे. फक्त संयम ठेव. प्रत्येक वाद कायमचा नसतो बाळा, जसं प्रत्येक रात्र कायमची नसते. सकाळ नक्की येते आणि तसंच तुझ्या घरात शांततेचीही सकाळ येणार आहे. आजपासून राग सोड आणि प्रेम निवड आणि विश्वास ठेव, कारण जिथे प्रेम असतं तिथे मी असतो आणि जिथे मी असतो तिथे घर तुटत नाही, घर पुन्हा जोडलं जातं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि बाळा, जाता जाता तुला ना या चॅनलच्या एका तुला ना एक छानशी कमेंट करायची आहे. श्री स्वामी समर्थ. शांति और भक्ति से जीवन सार्थक होता है. मेरी कृपा तुम पर सदैव बनी रहे.